शिवाय नमः श्रीरामचंद्राय नमः। धावण्या धावता मागेसी भेने भेने शुकर होसी वेगी दांडी भोय धरीसी करुणा भाटीसी अनिवार। कधीच अनुसंधान हनुमंतराया भरताला राम समजून या ठिकाणी आपलं बोलायला सुरुवात केली आहे. तर बोलत असताना हनुमंतराया म्हणतात धावण्या धावत असताना म्हणजे का तो त्या काय त्याला वही धावत असताना मागे धावत आलेला आहे. त्यावेळेस काय केलास तू शुक्राचं डुकराचं रूप धरून पळालास आणि तू पुढे जाऊन कार्य आपलं करायचं केलास. असा करणारा तू काय तू असे कार्य करणारा मला माहित आहे आणि ते माझ्या पुढे चालणार नाही असं हनुमंतराया राम समजून आपलं काय भरताला बोलतात. त्या ठिकाणी तेथे ओळखिता निर्धारी जाबाडे पसरवणी भारी गुडगुड करीसे खांबा भितरी नर ना केसरी होऊन ठाक. या ठिकाणी खांबामध्ये नरसिंह अवतार झाला कुणासाठी भक्त प्रल्हादासाठी आणि खांबामध्ये गुरगुर गुरगुर आवाज देऊन त्या ठिकाणी एकदम नरसिंह आपलं हे कशुपता त्या ठिकाणी मध्ये केलास का भक्तासाठी त्या ठिकाणी हे अवतार तू धरलास आणि हे जे कार्य करणार सगळं काय तू मला माहित आहेस काय केलास आणि काय करणार आहेस असं समजून बोलायला सुरुवात केली. त्या ठिकाणी नख केश तिकट भारी हाते धरोनी अंगावरी उदर विचार उदर चिरोनी नखारी करीसी बोहरी पात्यासी. पात्याची बोहरी करणार आहेस तू कसं त्या हेने कशिपूला मानेवर घेतलास आणि काय वरदान मागेल होतं का कशाही बनवणे दिवसा रात्री घरात दारात रात्री आणि अशा अनेक नमुन्याचं का त्यावेळेस शिल्लक जागा एक उमरवटावरली होती म्हणून तो उमरवट्यावर बसला. पुन्हा शस्त्राला नको अस्त्राला नको माणसाला नको जनावरांना नको असे वर मागलेले होते म्हणून त्यानं काय केलं शरीर सिंहाचं आणि शिर हे मानवाचं काय शरीर मानवाचं आणि शिर हे सिंहाचं असं रूप धरलं नरसिंह अवतार आणि त्यावेळेस तो खांबा प्रगट होऊन आपल्या नकानं मांडीवर येऊन त्याचं काय चिरफाड केलास असा पाप्याचा तू उद्धार करणार आहेस असे या ठिकाणी बोल हनुमंतराया त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. निर्धारिता निष्ठंक होशी बाकुडा भिकारी रंक दीन कुब्जे होणी देख बळी पाशी भिक मागसी. कसं आहे तू कोणतेही कार्य करतोस कोणतेही नाटक करतोस दीन होतोस भिकारी होतोस भिकारी होऊन दान मागतोस का त्या बळीराजाच्या घरी जाऊन काय दान मागलास 3 पावलाचं दान भिकारी होऊन दान मागलास असं करतोय तू काय या ठिकाणी करताय पण ते माझ्या म्हणून चालत नाही मी तुला ओळखीलेलं आहे असं कोण हनुमंतराया म्हणतात. त्या ठिकाणी बळीराजा चतुर भारी तेने ओळखोनी निर्धारी धरून द्वार काळ करी अध्यापवरी तिष्ठते. त्या बळीच्या दान गेल्यानंतर तू दान मागलास पण तो हा का चतुर असणारा हा बळीराजा आहे आणि ओळखीले तुला ओळखून तुला सोडलं नाही. त्यावेळेस 3 पाऊल जागा मागितली त्यावेळेस काय केलास तू त्याने दिलेल्या ह्याच्यावर शेवटचा पाय कुठे ठेव असं सांगितल्यानंतर डोक्यावर माझ्या ठेव असं सांगितलं बळीराजानं त्यावेळेस पाताळ घातला पण तो सोडला नाही ओळखीला होता. त्यावेळेस मी प्रसन्न झालो माग म्हणून वरदान मागल्यानंतर काय सांगितलं बळीराजानं काही नाही आल्या दारामध्ये आपलं काय द्वारपाळ म्हणून राहावं असं सांगितलं आहे ते कार्य तू करणारा असा काय भगवान आहेस असं मी आवड केलं आहे असं म्हणतो. तेथून लपता लवड सवडे मागन सांडिती मागाडे मग आपले मायेचे मडे निज निवाडे काढीसी. तू काय करतोस अनेक रूप धरून आपल्याला पण हिंडा पण माग काढणारे असे काय संत लोक असे का कुठे जरी गेलास कोण्याही रूपात गेलास तर ते ओळखणारे आहेत आणि ओळखून तुला बरोबर धरणारे असे हे सगळे काही कर्तव्य करणारे आहेत असं तो हनुमंतराया त्या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. लटकीच मोकळोनी धाय रडसी ये माय लोक म्हणती झाले काय अपूर्व पाहे केवडे. लटकर रूप धरून माय
आणि त्या ठिकाणी लढाई सुरुवात करतोस मायावी त्यावेळेस त्याचं काय झालं काय झालं कशामुळे काय लढत आहे असं म्हणतात पण हे सगळं काही मायावी नाट्य करायला तू या ठिकाणी आहे आणि मी तुला ओळखीला आहे असं म्हणतात त्या ठिकाणी आताची पहा पारोकडे किती मिळविली माकडे सागरी तारून या गुंडे लंका कैवारे घेतली पहा म्हणजे किती या ठिकाणी त्या रावणाला मारण्यासाठी कितीतरी कोठ्यावधी बाण सगळ्यात दिलेले आहे त्या ठिकाणी काय नळ नीळ जामवंत सुग्रीव हनुमान हे सगळे काही त्या ठिकाणी जमा केला रावणाला मारण्याच्या निमित्तानं आणि लक्ष्मीला शक्ती लागल्यानंतर तू इथे येऊन बसलेला आहेस असा नाटकीय आहे असा कोण हनुमंत आहे त्या ठिकाणी राम समोर बोलतात करोनिया महारण मारविला लक्ष्मण शरणागत विभीषण तोही सांडून पळला कसं आहे करुणिया रण त्या रणामध्ये आपलं काय लक्ष्मणाला शक्ती लागली आहे तिथं पडलेलं आहे आणि शरणागत आला हा विभीषण त्याला त्या ठिकाणी दिनवाणी सोडून देऊन या ठिकाणी येऊन बसलेला आहेस आणि असा तू काय नक्की आहेस असं हनुमंताला बोलतात त्या ठिकाणी तू राम मारुती लपणी न चले मज प्रती उठ चाल शीघ्र गती उर्मिला पती उठवावया हे माझ्या पुढे काही चलत नाही मी ओळखीले आहे आणि तू वेळ करू नको लक्ष्मण तिथं दिवस निघाल्यानंतर मरणार आहे म्हणून तू काय कर लाग वेगळी म्हणजे ताबडतोब आता उठायचं आणि तिथे जाऊन आपल्या रणामध्ये त्या लक्ष्मी ह्याला रावणाला मारायचं आहे आणि आपल्याला लक्ष्मीला उठवायचं आहे असं त्या हनुमंत म्हणतात त्या ठिकाणी घेऊनी मोहाची बुंधी घेऊनी आदिन व्रती कोण म्हणून मज प्रती पुसोनी चिती आलासी कसं आहे तू मोहाची गुंती घेतलेला आहेस एक पांघरास मोहाचं आणि मला एक दिनपणानं विचारतोस कोण राम कुठला काय नाही आणि तू कुठून आलास कशासाठी आलास हे सगळं काही मोहच्या मायामय करून मला तू दिनवाणी विचारतोस पण हे सगळं काही नाटक मला माहीत आहे असं म्हणतात एक उरला से रावण त्याशी मारिता न लगे क्षण न येता पुची बांधून नेईन सत्ते त्या रणामध्ये काय एक फक्त रावण शिल्लक राहिला मारायचा मारायला वेळ लागणार नाही आणि या ठिकाणी जावं लागते जर येत नसेल तर शेपटामध्ये मी बांधून तुला त्या लंकेला नेणार आहे असं कोण हनुमंत त्या ठिकाणी म्हणतात उठविना लक्ष्मण निर्धारीन रावण अभिषेकीन विभीषण तर मी दूत जाण रामाचा मी रामाचा दूत कसा आहे या ठिकाणी लक्ष्मणाला उठवी रावणाला मारे आणि शरणागत विभीषणाला त्याला राजावर बसेल का पहिले रामाला त्याला स्थापित केलेलं आहे म्हणून हे कार्य मी करीन तरच हा रामाचा रामभक्त होईल असं हनुमंत त्या ठिकाणी म्हणतात सोडविन सीता सुंदरी सुर सोडविन निज गजरी सुरवरांचे जय जयकारी अयोध्या नगरी प्रवेशो त्या सीतेची सुटका करीन आणि देवलोकाची बांधवडी सोडीन आणि सगळे काही हे अयोध्येचे राजे अयोध्येची काही लोकसंख्या आहे त्याला मी सुखी करीन का रामपूर्वपर्यंत आपला अयोध्या राजाभिषेक करीन आणि हे सगळे काही कार्य मी केल्याशिवाय सोडणार नाही असं कोण हनुमंत म्हणतात केल्या विन सर्वथा तुझ नरळोने दिमी रघुनाथा वाया चुकवू नको आता उठ तत्वता जाऊ तेथे एवढं कार्य केल्याशी मी तुला सोडणार नाही तू इथं एक ह्याचा रूप घेऊन इथं बसलास पण मी बसू देणार नाही ताबडतोब आपल्याला जाऊन हे कार्य करायचं आहे आणि बसू देणार नाही मी घेऊन जाईन असं कोण हनुमंत त्या ठिकाणी म्हणतात दूर लक्षण आयशे नव्हे जेणे स्वामित्वास बाधा पावे आयशे न धरावे रागवे वेगी निघावे युद्धासी तू हे असलं कार्य असलं नाटकी करायचं नाही आणि या ठिकाणी मौन मानून या ठिकाणी येऊन बसायचं नाही का आपल्या रणामध्ये जाऊन रावणाला मारायचं आहे आणि पुढचं कार्य करायचं आहे म्हणून त्यासाठी तू वेळ लावायची नाही ताबडतोब चढायचं निघायचं असं म्हणता तू युद्ध धर्म सांडिसी दूषण लागे सूर्यवंशासी आणि सकळा ते मारविसी हत्या घेसी निज माथा तू
लंकेला जर समजा लक्ष्मी मेला तर काय होईल आपल्या सूर्यवंशाला डाग लागल नवे सूर्यवंशाला दोष लागल आणि हे संपूर्ण जे काही शरणागत आले त्या शरणागताचा सुद्धा दोष लागल्याशिवाय राहणार नाही आपल्याला म्हणून हे आपल्याला केल्याशिवाय जमणार नाही आणि आपल्याला जावं लागतं रामा या ठिकाणी ताबडतोब निघा म्हणतात पुरी विशिष्टायचे वेळे झुंजोने दिसी गोळांगुळे एकाचनी पाप बळे दिने सकळे केवी मारू हा कसा गुरी काय केलं शिष्टाई करण्याच्या रूपानं त्या अंगताला पाठवलेलं आहे आणि त्या ठिकाणी हे कार्य आपल्याला पुढे करायचं आहे म्हणून त्यावर किती राक्षस लोकांना त्या ठिकाणी मारलेलं आहे आणि असा कर्तव्य करणारा तू कसा आहे लागवे आहेस म्हणून तू आता या ठिकाणी थांबायला जमणार नाही वेगी जावं लागेल म्हणता